कायदेतज्ञ असीम सरोदे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. सर, सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोग असं म्हणतंय की 2018ची जी पक्ष घटना आहे ती असंविधानिक आहे. मुळात ही जी पक्ष घटना आहे ती असंविधानिक आहे असं जर म्हणणं असेल निवडणूक आयोगाचं किंवा हुकुमशाही पद्धतीचे असं म्हणणं असेल तर ते ठरवण्याचा हक्क त्यांना नाही. त्यामुळे त्यांनी अधिकार कक्षा ओलांडल्याची काहीच गरज नव्हती. परंतु आपण पाहतो की शिवसेना पक्ष हा हुकुमशाही पद्धतीने चालतो अशा आक्षेपावर आधारित परिच्छेद 15चा वापर करून निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो मुळातच चुकीचा आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी तर म्हटलं होतं की अशा प्रकारची कोणतीही घटना उपस्थितच नाही आहे आणि त्यामुळे जी घटना आहे शिवसेनेची मूळ पक्षाची ती अस्तित्वात आहे हे त्यांनीच मान्य केलेलं आहे. त्यांनी जो निर्णय दिलेला आहे निवडणूक आयोगाने त्यातल्या परिच्छेद 132 मध्ये इलेक्शन कमिशननी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सुधारित घटना ही आम्ही अभ्यासली, आम्ही त्याचा अभ्यास करून विश्लेषण केलं आणि त्यानुसार आम्ही निर्णय देतो असं त्यांनी म्हटलं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी हे सुद्धा म्हटलं की एकनाथ शिंदेंनी या घटनेमध्ये काही सुधारणा कराव्या, अमेंडमेंट कराव्या असं सुद्धा त्यांनी निर्देश दिलेले आहेत. मग आता जर तुमच्यासमोर घटनाच नाही एकीकडे असं तुम्ही म्हणता आणि जी अमेंडेड घटना आहे ती शिवसेना मूळ पक्षाने उद्धव ठाकरे साहेबांतर्फे सबमिटच केली नाही असं तुमचं म्हणणं आहे, तर मग तुमच्याच आदेशामध्ये त्याचे रेफरन्स कसे काय आहेत, त्याचे उल्लेख कसे आहेत? तर निवडणूक आयोग जे आहे ते पूर्णपणे खोटारडेपणावर आधारित काम करत आहे. कारण की आपण सातत्याने पाहिलं आहे की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नादी लागून या यंत्रणांनी आपलं स्वातंत्र्य गुंडाळून ठेवलेलं आहे आणि स्वायत्त यंत्रणा राहिली नाही तर ही BJPची टीम झालेली आहे आणि त्यामुळे अन्यायकारक अशा प्रकारचा निर्णय त्यांनी दिला ज्याला आता सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे. आपण एका पद्धतीने पाहिलं तर हे सुद्धा दिसते की जणू काही निवडणूक आयोगाने एक बक्षीसपत्रच करून एकनाथ शिंदेंना देऊन टाकलं. आता बक्षीसपत्र हे मी उपरोधिक पद्धतीने म्हणतो आहे की त्यांना अधिकार नसताना त्यांनी तो शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह देण्याची काही गरज नव्हती. परंतु केवळ अमित शहांनी सांगितल्यानुसार हे सगळं घडवून आणण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्राने ही अन्यायकारक परिस्थिती सातत्याने मागचे काही वर्ष बघितलेली आहे. कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. आज खरं तर सुनावणी पार पडते. याच्यामध्ये आता शिंदे गटाकडून सुद्धा युक्तिवाद होऊ शकतो. काय खरं तर हे मुद्दे खोडून काढू शकतात किंवा काय मुद्दे मांडले जातात सुनावणी दरम्यान? आज काय काय होऊ शकतं? त्यांचा मुख्य आधार हा गैरसमज आहे एकनाथ शिंदे गटाचा आणि त्या गैरसमजाच्या आधारावर यंत्रणांमधील काही लोक त्यांच्यासोबत असल्यामुळे अन्यायकारक परिस्थितीच न्याय आहे असं सांगत ते आता 4 वर्ष फिरत आहेत. परंतु हे आपल्याला दिसू शकेल की परिशिष्ट 10 नुसार हे अत्यंत स्पष्ट आहे की केवळ तुम्ही आमदारांच्या संख्येवर म्हणजे विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर आधारित निर्णय घेऊन एखादा पक्ष कोणाला तरी देऊन टाकू शकत नाही. मग दुसरी गोष्ट जी आहे पक्ष घटनेची, तर पक्षाची मूळ घटना त्यानंतर त्याच्यामध्ये झालेल्या वेळोवेळी झालेल्या सुधारणा हे सगळं निवडणूक आयोगाकडे असताना त्यांनी ते लक्षात का घेतलं नाही, हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा आहे की 19 लाख साधारणतः लोकांनी, पक्ष संघटनेतल्या लोकांनी उद्धव ठाकरेंना सपोर्ट केला, प्रतिज्ञापत्र दाखल केले, तर ते प्रतिज्ञापत्र लक्षात का घेतले नाही? कारण की केवळ 4 लाखच पक्ष संघटनेतल्या लोकांनी एकनाथ शिंदेंना सपोर्ट केलेला आहे आणि म्हणून मग सोयीस्कर दृष्टिकोनातून आपल्याला आता एकनाथ शिंदेंच्याच बाजूनी निर्णय घ्यायचा आहे. मग आपण काय करायचं? तर मग आपण मुद्दामून केवळ बहुमत हे आमदार संख्येचं बघून त्या बहुमताच्या आधारे एकनाथ शिंदेंना पक्ष देऊन टाकायचा. मग सुप्रीम कोर्टात मॅटर गेलं तर ते पेंडिंग राहील. तोपर्यंत आपलं सरकारचं कामकाज पूर्ण होईल, आपला कार्यकाळ पूर्ण होईल. या समजातून हे सगळं झालं आणि तसं तर त्यांनी घडवून आणलं. म्हणजे आपण पाहिलं की मग सर्वोच्च न्यायालयाने काय केलं की अनेक न्यायाधीश आले आणि गेले. साधारणतः 4 ते 5 सुप्रीम कोर्टातले सरन्यायाधीश आले. ज्यांना ही केस चालवता आली असती त्यांनी ती केस चालवली नाही आणि तारखा देत ही अन्यायाची परिस्थिती परमनंट स्वरूपाची म्हणून प्रस्थापित केली. एकनाथ शिंदेंनी आपला मुख्यमंत्रीचा बेकायदेशीर कार्यकाळ जो आहे तो भोगला आणि ते आता उपमुख्यमंत्री झालेले आहेत. पण मूळ प्रश्न हा आहे की ही लढाई काही उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी नाही आहे. ही लढाई भारतीय संविधान विरुद्ध एकनाथ शिंदे अशी आहे
ही सत्य विरुद्ध एकनाथ शिंदेंचं असत्य अशी लढाई आहे. आणि त्यामुळे हे व्यापक स्वरूप पाहता आता सर्वोच्च न्यायालयावर एक प्रकारचं दडपण आहे की लोकांचा विश्वास टिकला पाहिजे, यासाठी आता निर्णय देणं आवश्यक आहे. आणि निर्णय जो आहे तो कायदेशीर चौकटीत टिकणारा आणि सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या सगळ्या लोकांना मान्य होणारा द्यावा लागणार आहे. तो कायदेशीरच असला पाहिजे. बेकायदेशीर निर्णयाची कोणीच अपेक्षा करत नाही. परंतु सतत जबाबदारी टाळण्याचा जो प्रकार झालेला आहे तो अन्यायकारक आहे असं मला वाटते. सर, पक्ष आणि चिन्हासंदर्भात खरं तर जसं तुम्हीच म्हणलात की या सुनावणीच्या बाबतीत प्रत्येकच वेळेस तारीख पे तारीख असं दिलं जात आहे. मात्र कधीपर्यंत शेवट सत्यमेव जयते होईल असं तुम्हाला वाटतंय? आता कपिल सिब्बल सरांचा आज युक्तिवाद संपेल आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यातर्फे निवडणूक आयोगातर्फे युक्तिवाद होईल. त्यांना काही दिवस लागतील असं समजू आपण. आणि मग निर्णयासाठी काही काळ राखून ठेवण्यात येईल ही केस आणि त्याच्यानंतर निकाल लागेल असं समजलं तर आपल्याला या महिन्याभरामध्ये पुढच्या निकाल येईल असं मला नक्की वाटते. आणि सत्याचा विजय झालाच पाहिजे हे आता इतकं दबाव किंवा प्रेशर आलेला आहे, म्हणजे नैतिकतेचा एक दबाव आलेला आहे सुप्रीम कोर्टावर की सत्याचा विजय म्हणजेच उद्धव ठाकरेंचा विजय, सत्याचा विजय म्हणजेच मूळ शिवसेना जिंकली पाहिजे याचा विजय. त्यामुळे हे सिम्बॉल हे जे आहे धनुष्यबाण हे सिम्बॉल हे आता गोठवून टाकणं जाईल. म्हणजे एकनाथ शिंदे पण वापरणार नाही, कदाचित उद्धव ठाकरे पण वापरणार नाही. शिवसेना हा पक्ष त्यांना परत दिला जाईल आणि मग एकनाथ शिंदे कोणते तरी नवीन सिम्बॉल घेतील किंवा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील. शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भातल्या सुनावणीचा जो सत्याचा विजय आहे तो लवकरच होईल अशी प्रतिक्रिया कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.